ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे हरभरा पीक व्यवस्थापन. आपणा सर्वांनाच माहिती आहे की 2016 हे वर्ष आपण आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून साजरं करतोय. शेती समृद्ध करण्यामध्ये कडधान्यांचा वाटा हा निश्चित महत्त्वाचा आहे आणि म्हणून येता रब्बी हंगाम आपल्या तोंडावर आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात हरभरा हे प्रमुख कडधान्य पीक आहे आणि याच हरभरा पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी सविस्तर माहिती आपण आज आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत डॉक्टर व्ही.पी. सूर्यवंशी, जे विस्तार कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर इथं. सर, आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. 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 सर, मला सांगा, हरभरा पिकांच्या व्यवस्थापनामध्ये कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत? महाराष्ट्रामध्ये साधारणतः 87% क्षेत्र कोरडवाहूखाली आहे. बरं. आणि कोरडवाहूमध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा एक फार शेतकऱ्यांचं आवडतं पीक झालेलं आहे. नक्कीच. खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद यासारखी पिके निघाल्यानंतर रब्बीमध्ये हरभरा घेण्याची आपल्याकडे प्रचलित परंपरा आपल्याकडे आहे. हरभऱ्याचे लागवड करत असताना जरी ओलिताखालचं क्षेत्र वाढत असलं तरी याची लागवड करत असताना काही बाबीकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. हरभऱ्याचे नेमके प्रकार आपल्याला किती सांगता येतील? विविध प्रकारचे आहेत. हरभऱ्याचे साधारणतः 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. बरं. एक आहे देशी हरभरा, दुसरा आहे काबुली हरभरा. अच्छा. महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून आपण देशी हरभरा मोठ्या प्रमाणावर घेत असतो. कारण देशी हरभऱ्याचं वैशिष्ट्य आहे, देशी हरभरा हा वातावरणातील ताण सहन करण्याची शक्ती देशी हरभऱ्यामध्ये जास्त आहे. अच्छा. म्हणजे जरी पाऊस जरी ओलावा जरी कमी असला तरी देशी हरभरा त्यामध्ये सहन करण्याची शक्ती जास्त आहे. अच्छा. आणि या देशी हरभऱ्याचा खरा उपयोग जर आपण पाहिला तर डाळ उद्योग आणि बेसन उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. बरं. जे मोठमोठ्या आकाराचे हरभरा असतात ते आहेत काबुली, त्याला काबुली चणा म्हणतो. तेही लोक म्हणजे जनता फार आवडीनं खाते. 1992 पासून या काबुलीचं क्षेत्र थोडं वाढायला लागलेलं आहे. काबुलीचं वरचं जे आवरण जे आहे पण ते फार नाजूक असतं. देशी हरभरा आपण समजा कोरडीत पेरल्यानं वरून ओला नंतर पाणी दिलं तरी तो देशी हरभरा उगवून निघतो. कारण जो पाणी दिल्यामुळं कडक पापुद्रा तयार होतो जमिनीवरती, तो भेदून वर येण्याची क्षमता देशी हरभऱ्यामध्ये आहे. मात्र काबुली हरभऱ्याचं काय होतं, जर आपण आधी पेरणी करून नंतर जर पाणी दिलं ते बीजावरून फार पातळ असल्यामुळं ते कुजण्याची शक्यता असते. आणि जो काही कडक पापुद्रा जमिनीवर तयार होतो तो भेदून वर येण्याची क्षमता काबुलीमध्ये फार कमी आहे. म्हणून काबुली या वाणाचं जर आपल्याला पेरणी करायची असेल तर आधी जमीन ओलावून नंतर पेरणी केलेलं अधिक फायद्याचं ठरतं. अच्छा. सर, मला सांगा, हरभरा पिकासाठी आपण जमीन कशी निवडावी? जमीन निवडताना फार काळजी घ्यावी लागते. कारण रब्बी हंगामामध्ये जर कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपल्याला जमीन निवडायची असेल तर सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये आहे त्या जमिनीची खोली. कारण जमीन खोल असेल तर त्याच्यामध्ये चिकण मातीचं प्रमाण जास्त असणार आहे आणि ते असेल तर त्या अशा जमिनीची जलधारण शक्ती सुद्धा जास्त असणार आहे. त्याचबरोबर अशा जमिनी अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता या जमिनीमध्ये जास्त असणार आहे. म्हणून जमिनीची खोली अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हरभऱ्यासाठी जमीन निवडत असताना जमीन ही मध्यम ते भारी, त्याचबरोबर कसदार आणि उत्तम निचरा होणारी जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. अच्छा. आपण हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये आपण हरभरा घेऊ शकतो, त्यासाठी आपल्याला संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. आणि अशा जमिनीचा समूह जवळपास 6.5 ते 8.5च्या दरम्यान जर समूह असेल तर आपण या जमिनीमध्ये आपण चांगल्या प्रकारे हरभरा घेऊ शकतो. मग आता हरभरा कुठे घेऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकदम हलकी जमीन, मुरमाड जमीन,
पाणथळ जमीन, चोपण जमीन आणि जिथं क्षाराचं प्रमाण जास्त आहे अशा जमीन आपण सहसा हरभऱ्यासाठी निवडू नये. अच्छा, जमीन निवडून झाली, पण मग त्या जमिनीची जर पूर्व मशागत आपल्याला करायची असेल तर त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायची? फार चांगला प्रश्न आहे. आता ज्या ज्या वेळेला पूर्व मशागतीचा असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला आम्ही नेहमी सांगत असतो की एक खोल नांगरट करून घ्या, 2 कुळवाच्या पाळ्या द्या, त्याच्या आधी शेणखत टाका आणि अतिशय चांगली पद्धत आहे. हरभऱ्याला आपल्याला तसंच करायचंय. एक खोल नांगरट झालेली फार उत्तम, त्याचबरोबर 2 पाळ्या देऊन सगळे ढेकळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. शेवटच्या कुळवणीत आपल्याला 5 टन शेणखत टाकायचे. जर खरीप हंगामामध्ये शेणखत टाकलेलं असेल तर परत टाकायची गरज नाही. परंतु त्याचा मुद्दा असा आहे की आपण पाहतोय मागच्या 15-20 दिवसापासून सातत्याने पाऊस चालू आहे. मग अशा परिस्थितीमध्ये नांगरटी जमेल का? सांगायला काय आपण सांगू, मग त्याचे सध्या ते सोयीचं पडणार नाहीये. मात्र पेरणीची वेळ तर आपल्याला साधणं तर गरजेचं आहे. अशा वेळेला जिथं शक्य आहे तिथं एक नांगरणी आणि 2 पाळ्या देऊन आपल्याला रान तयार करून करणं गरजेचं आहे. जिथं हे शक्य नाही मात्र पेरणीची वेळ साधायची आहे अशा वेळेला जर आपलं सोयाबीन, तूर म्हणतो, सोयाबीन, उडीद यासारखी जिथं पिकं निघालेली आहे त्या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव जर कमी असेल तर तिथं आपण सरळ तिपणीनं आपण हरभऱ्याची पेरणी करायला काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी आपल्याला 2 दिवसाच्या आत आपल्याला रासणी करायची. अच्छा, हरभरा पीक घ्यायचं ठरवतो, मग अशा वेळी त्याचं नेमकं कोणतं वाण आपण लागवडीसाठी निवडायला हवं? BDN 9-3, त्यानंतर आकाश, विजय, दिग्विजय, विशाल, विश्वास, फुले जी 12, जाकी 92-18, त्यानंतर साकी 95-16 आणि अशामध्ये नवीन वाण यावर्षी प्रसारित झालेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं आहे. फुले जी 8108 हे एक वाण त्यांनी प्रसारित केलेलं आहे. मात्र हे वाण भरपूर मोठ्या प्रमाणात झाली. मग नेमकं वाण निवडताना काळजी काय घ्यायची आपल्याला? तर जर आपलं क्षेत्र कोरडवाहू असेल, पाण्याची जर आपल्याकडे सोय नसेल तर अशा वेळेला BDN 9-3, त्यानंतर आकाश, विजय, मी आता जे म्हटलेलं नवीन वाण जे शिफारसीत करण्यात आलेलं आहे फुले जी 8108 हे वाण आपण घ्यायला हरकत नाही. आणि मग बाकी दिग्विजय, विशाल या वाणांना थोडं पाणी जास्त लागतं, त्यामुळे निव्वळ कोरडवाहू क्षेत्रामध्ये वाण घेण्यापेक्षा बागायती क्षेत्रामध्ये या वाणांची आपण लागवड केलेली सोयीस्कर ठरते. त्याचबरोबर आपल्याला जर काबुली वाण घ्यायचं असेल तर ते आपल्याला ओलिताखालीच घ्यावं लागेल. आणि काबुली वाण घेत असताना आधी आपण रान ओलावून नंतर आपल्याला त्याची पेरणी करायची. यामध्ये आपल्याकडे वाण भरपूर आहेत. त्यामध्ये BDNGK 798 हे वाण आहे, ज्याचं 100 दाण्याचं वजन जवळपास 31 ग्राम येतं. त्यानंतर दुसरं वाण आहे विराट, त्याचं 100 दाण्याचं वजन जवळपास 35 ग्राम आहे. तिसरं वाण आहे आपलं पंजाबराव कृषी विद्यापीठाने काढलेलं आहे PKV काबुली 2, हे वाण सुद्धा फार चांगलं आहे. त्याचबरोबर कृपा नावाचं एक वाण आहे, काबुली चणाचं आहे, ते फार वाण सुंदर आहे. त्याचं 100 दाण्याचं वजन जवळपास 59 ग्राम पण बनतं. आणि त्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठाने 4 नंबरचे काबुली वाण काढले, ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट वाण आहे. अकोला विद्यापीठाने चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांनी हिरवा 4 म्हणून एक वाण काढलेला आहे. त्याचबरोबर हिरवा चाफा एक काढलेला आहे, फार चांगलं वाण आहे. त्याचबरोबर फुटण्यासाठीच एक वाण आहे गुलक नावाचं, गुलक 1, हे वाण सुद्धा फुटण्यासाठी म्हणजे फुटण्यासाठी छान आहे. हे सुद्धा वाण आपल्याला लागवड करता येतं. हरभरा पेरणीची योग्य वेळ कोणती? ज्यांना निव्वळ कोरडवाहूवरती आपल्याला हरभरा घ्यायचा आहे त्यांनी 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान पेरणी करायला काही हरकत नाही. सध्या मॉइश्चरी आहे. जर बागायतीची पेरणी करायची असेल तर जवळपास 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत आपण बागायतीखाली आपण पेरणी करू शकतो. जर आपल्याला फुले जी 12 यासारख्या लहान आकाराच्या जर बियाण्याची पेरणी करायची असेल तर जवळपास 60 ते 65 किलो बियाणं आपल्याला हेक्टरी पुरतं. परंतु त्याचं मध्यम आकाराच्या बियाण्याची जर आपल्याला जसं विजय सारख्या वाणाची जर पेरणी करायची असेल तर जवळपास आपल्याला ते 65 ते 70 किलो बियाणं हेक्टरी लागतं. आणि जर मोठ्या वाणांची जर म्हणजे जाड दाण्याची जर पेरणी करायची असेल तर त्यावेळेला जवळपास 100 किलो हेक्टरी बियाणं लागतं. काबुलीमध्ये तर जवळपास 120 ते 125 किलो बियाणं हेक्टरी लागतं. पेरणीमधलं अंतर साधारणपणे किती असायला हवं असेल? आता जर आपल्याला कोरडवाहूमध्ये पेरणी करायची असेल तर 2 ओळीतलं अंतर
हे जवळपास 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर 10 सेंटीमीटर. बर. बागायती पेरणीमध्ये आपण पाण्याच्या पळ्या एक दोन पाणी त्याला मिळतात, त्यामुळे त्याचं वाढ चांगली होती, अच्छा. त्याला फांद्या ब्रँचिंग जास्त होती. त्यासाठी अशा वेळेला बागायती पेरणीमध्ये आपल्याला अंतर जवळपास 2 ओळीतल्या 45 आणि 2 रोपातलं अंतर आपल्याला 10 सेंटीमीटर ठेवावं लागतं. बरोबर. आणि काबुलीमध्ये सुद्धा जवळपास आपल्याला 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला पेरणी करावी लागते. पेरणीपूर्वी जी बीज प्रक्रिया असते ती करावी लागते का? आता ज्या ज्या भागामध्ये सोयाबीन नंतर हरभरा ही प्रचलित पीक पद्धती आहे, त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव जातो. उदाहरण मर, त्याचबरोबर मूळकूज, अशा प्रकारचे रोग म्हणजे दिसून येतात. अशा वेळेला जर हरभऱ्याला जर या रोगांपासून वाचवायचं असेल तर बीज प्रक्रिया करणं हे नितांत गरजेचं आहे. अच्छा. त्यासाठी ट्रायकोडर्मा विरिडी 6 ग्राम प्रति किलो बियाण्याला आपल्याला लावायचे. जर ते जर उपलब्ध होत नसेल तर अशा वेळेला बायबिस्टिन 2 ग्राम अधिक थायरम 2 ग्राम प्रति किलो बियाण्याला आपल्याला पेरणीपूर्वी आपल्याला चोळायचे आणि नंतर पेरणी करायची. त्याचबरोबर काही कॉम्बिनेशन्स मध्ये सुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत, ज्याच्यामध्ये कार्बेंडिझम आणि जसं थायरमचं कॉम्बिनेशन आहे तसेच कॉम्बिनेशनचे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेले आहेत, ते सुद्धा आपण वापरू शकतो. ज्यामध्ये विटावॅक्स नावाचं एक प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट दोन्ही प्रकारचे बुरशीनाशक आहेत. असे बुरशीनाशक आपल्या 3 ग्राम प्रति किलो बियाण्यात जर आपण लावलं तर ते सुद्धा आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं आणि बऱ्याच रोगांपासून आपल्याला त्यापासून पिकाचं संरक्षण करता येतं. त्याचबरोबर काही जैविक खतांची आपल्याला बीज प्रक्रिया करायची. जैविक खतां ज्यामध्ये PSB आहे, रायझोबियम आहे. आता रायझोबियम PSB आता पूर्वी घन स्वरूपात किंवा पावडर फॉर्ममध्ये यायचे, पण आजकाल हे रायझोबियम PSB लिक्विड फॉर्ममध्ये किंवा द्रव स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहेत. अशा वेळेला हे दोन्ही द्रव स्वरूपातील जैविक जे हे आहेत खतं आहेत ते प्रति किलो बियाण्याला 8 मिली याप्रमाणे आपल्याला पेरणीपूर्वी लावून आपल्याला पेरणी करायची, जेणेकरून आपल्याला ते रायझोबियम स्पीसीजमुळे ते मुळावरच्या गाठींची संख्या जास्त होईल. त्याचबरोबर PSB मुळे जमिनीतलं जे स्फुरद आहे त्याची उपलब्धता वाढवण्यास मदत होईल. अच्छा. हरभरा पिकांसाठी आपण खत व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने करायला हवं? शक्यतो एकात्मिक खत व्यवस्थापनाकडे आपल्याला प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये येतं सेंद्रिय खताचा वापर, रासायनिक खताचा वापर, त्याचबरोबर काही आकस्मिक नियोजन सुद्धा आपल्याला करावं लागतं, ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. आता जे सेंद्रिय खताचा वापर करत असताना आम्ही नेहमी सांगत असतो की हेक्टरी 5 टन शेणखत हे जमिनीमध्ये गेलंच पाहिजे, जमिनीमध्ये पडलंच पाहिजे. जर तुम्ही खरीप हंगामामध्ये जर शेणखत दिलेलं असेल तर रब्बी हंगामात परत काही देण्याची गरज नाहीये, पण दिलं नसेल तर आपल्याला शेणखत हे देणं फार गरजेचं आहे. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं असेल तर तिथं आपल्याला 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद देणं गरजेचं आहे. पण बागायती क्षेत्रामध्ये खताचं नियोजन करत असताना सेंद्रिय खताबरोबरच आपल्याला जवळ 25 किलो नत्र प्रति हेक्टरी, त्यानंतर 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी आणि त्याचबरोबर 30 किलो पालाश प्रति हेक्टरी देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही आपण DAP मधनंही तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही युरिया, SSP, MOP या माध्यमातून सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कोरडवाहूमध्ये पेरणी केल्यानंतर कधी कधी पाण्याचा ताण पडतो आणि अशा वेळेला जमिनीतले पाण्याचा ओलावाचं प्रमाण कमी झाल्यामुळे मुळा ते ओढून घेऊ शकत नाही, अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो. अशा वेळेला कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा पिकाला फुल येण्याआधी आणि त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसांनी अशा 2 वेळेला 3% युरिया किंवा 2% DAP जर आपण फवार घेतला तर त्या पिकाला जास्त फायदा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे, हेक्टरी 20 किलो गंधक आणि 15 किलो झिंक फॉस्फेट जर आपण जमिनीमध्ये झिंक सल्फेट जर आपण जमिनीमध्ये टाकलं तर ते जास्त उत्पादन आपल्याला हरभऱ्यापासून मिळू शकतं. आणि बऱ्याच वेळेला ज्या वेळेला हरभरा पीक घाटी अवस्थेमध्ये असतं, म्हणजे शेंगाची अवस्था म्हणून घाटी अवस्था म्हणून, त्यावेळेला जर आपण 13-0-45 आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो याचा 1% द्रावणाचा जर आपण फवारा घेतला तर घाट्याचं वजन भरणे, त्याचबरोबर जर पाण्याचा ताण पडलेला असेल तर त्या ताणातून त्या पिकाचं संरक्षण करण्याची शक्ती त्या पिकाला मिळत असते. म्हणून त्या अवस्थेमध्ये या पोटॅशियम नायट्रेटचा 1% द्रावणाचा जर फवारा आपण घेतला तर ते अधिक
फायदेशीर ठरतात. आणि एक नेहमी प्रश्न शेतकरी विचारतात की बऱ्याच वेळा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कोणती आहे ते लक्षात येत नाही. सुरुवातीला जेव्हा पीक उगवायला लागतं तेव्हा नवीन येणारी पानं ही पिवळी पडायला लागतात. नेमकं हे कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे आहे की युरियामुळे आहे हे लक्षात येत नाही. मात्र ज्यावेळेला असे कॉम्प्लेक्स प्रकारचं जर सिम्पटम दिसत असतील, डिफिशियन्सी दिसत असेल, तर अशा वेळेला मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 नावाचं एक खत मार्केटमध्ये मिळतं, ज्याच्यामध्ये 6 प्रकारचे वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. त्याचा जर आपण 0.5%चा फवारा घेतला, 0.5% म्हणजे 50 ml 10 लिटर पाण्यामध्ये, तेही प्रमाण सांगणं फार गरजेचं आहे. आणि ते जर आपण फवारा घेतला तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरताही आपल्याला कमी करता येईल. सर मला सांगा की हरभरा पीक घेत असताना आपण आंतरमशागत करू शकतो का, किंवा करावी लागते का? वा, बिलकुल करावी लागते. का नाही, आंतरमशागत ही पिकामध्ये करावीच लागते. ह्या हरभऱ्यासाठी तुम्हाला अजून एक सांगतो की तुषार सिंचन हे अतिशय चांगलं वरदान ठरलेलं आहे. बिलकुल ठरलेलं आहे. कारण तुषार सिंचनानं आपल्याला एकतर पाहिजे तेवढं पाणी देता येतं. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स. दूरदर्शन सह्याद्री वाहिनी सहर्ष सादर करत आहे ढोलकीचा खडा सामना. एकदा का ढोलकी बोलायला लागली ना की आवरण कठीण. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होते या काही. ढोलकी रॉक्स. आपण ढोलकी वाजली आणि नाचावंसं वाटलं नाही असं होत नाही ना. ग बाई बाई इथे झुलवतो बाज ढोलकीचा. ग बाई अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक. अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स. प्रसारण दर रविवार सकाळी 10:30 प्रस्तुत करता अनुवेद सोप. अनुवेद स्नान म्हणजे घरच्या घरी पवित्र गंगा स्नानाचा अनुभव. रुचिरा. प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता. ओम नमो जियाद्या. त्या परमेश्वराचे आभार मानावेत की ज्यांनी या देशामध्ये आपल्याला जन्माला घातले. केही समजावणे चंचल अतिमन हे न राही थाऱ्यावरी. करावया स्थावर म्हणा हो श्री हरी. या आनंदाच्या डोहातून बौद्धिक प्रश्नांची तहान भागवल्याशिवाय कोणीच जात नाही. आनंदाचे डोही. प्रसारण दर बुधवार आणि गुरुवार सकाळी 7:30 वाजता. आमची माती आमची माणसं. हरभरा पीक घेत असताना आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा भाग आहे. बरोबर. त्याबद्दल आपण काय सांगाल? जर तुमच्याकडे एकच पाणी द्यायची, एकच पाणी देऊ शकत म्हणजे देण्याची तुमची हे असेल, क्षमता असेल, किंवा तेवढंच आपल्याकडे जलसाठा असेल, पाणी साठा असेल, त्यावेळेला तुम्हाला जस्ट फुलोरा ज्यावेळेला सुरुवात व्हायला होतीये त्यावेळेला आपल्याला एक पाणी दिलं तर उत्पादनामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ होत असते. आणि तेवढं सफिशियंट असतं. मात्र ज्या भारी जमिनीमध्ये अशा ठिकाणी जर त्याला जर आपल्याला 2 पाण्याच्या पाळ्या देता आल्या, 2, एक आहे फुले लागताना आणि दुसरे घाटी भरताना, ह्या 2 अवस्थेत जर पाणी जर त्या पिकाला मिळालं तर अतिशय चांगल्या प्रकारे फुले येतील, घाटी भरतील, उत्पादनात वाढ होते.
बरं बऱ्याच वेळा काय असतं, जमिनी हलकी असते आणि पाणी सुद्धा अशा ठिकाणी असतं. मग अशा वेळेला नियोजन कसं करायचं? म्हणजे हलक्या जमिनीमध्ये जर तुमच्याकडे पाण्याचा साठा असेल तर मी म्हणतो एकदा पेरणीनंतर उगवण झाली दर 20 ते 25 दिवसाच्या अंतरानं 3 पाण्याच्या जर पाळ्या दिल्या आपण, यस यस बिलकुल 3 पाण्याच्या पाळ्या 20 ते 25 दिवसाच्या अंतरानं, तर पाणी असणं गरजेचं आहे. तर चांगल्या प्रकारे आपल्याला हरभऱ्याचं उत्पादन काढता येतं. आता याच्यामध्ये ह्या हरभऱ्यासाठी तुम्हाला अजून एक सांगतो की तुषार सिंचन एक अतिशय चांगलं वरदान ठरलेलं आहे. बिलकुल ठरलेलं आहे. मी तर म्हणतो की तुषार सिंचन हे हरभऱ्यासाठी वरदान ठरलेलं आहे. बरं, आता आपण वळूया थोडंसं किडी व्यवस्थापन, कारण खूप महत्वाचा भाग आहे हा. हरभऱ्यामध्ये जवळपास 50 प्रकारच्या किडींची नोंद झालेली आहे. अरे बापरे. परंतु त्यात जर महत्वाची जर कोणती अळी असेल तर ती आहे घाटे अळी. अच्छा. जवळपास 181 प्रकारच्या वनस्पतीवरती जगते. बर, म्हणजे वर्षभर ती कोणत्या ना कोणत्या वनस्पतीवरती आहेच, चालूच आहे. म्हणून राष्ट्रीय कीड म्हणून संबोधलं जातं. बरोबर. ह्या किडीचं सगळ्यात आवडतं खाद्य जर काय असेल तर ती आहे हरभऱ्यावरचे घाटे, म्हणून आपण घाटे अळी असं सुद्धा म्हणतो. आणि या घाटे अळीच्या नियंत्रण वेळेवर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे जर वेळेवर आणि योग्य पद्धतीनं एकात्मक पद्धतीनं जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर या अळीच्या अवस्था आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. सांगा. त्या अळीच्या एकूण 4 अवस्था आहेत. एक आहे अंडी, दुसरा आहे अळी, तिसरं आहे कोश आणि चौथा आहे पतंग. बरोबर. पतंग हे जवळपास फिक्कट पिवळ्या रंगाचे असतात, अंगानं मजबूत असतात, त्यांचं रचना त्यांच्या पंखावरती मागच्या बाजूला काळे ठिपके असतात. आणि नर मादीच्या मिलनानंतर 2 ते 3 दिवसानंतर मादी जवळपास एक फिकट पिवळसर हे अंडी देते. आणि ही अंडी ती कवळ्या पानावर, कवळ्या फुलावर ज्या ठिकाणी लुसलुशीतपणा आहे त्या ठिकाणी ती जवळपास एक मादी 150 ते 300 पर्यंत अंडी घालते. आणि अंडी घातल्यानंतर एक 6 ते 7 दिवसानंतर त्या अंडीतनं एक फिकट पांढरट पिवळसर प्रकारची अळी बाहेर पडते. आणि ती अळी बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला पाण्याच्या मागे राहून ती पानं कुरतळायला लागते. आणि ह्या अवस्थेमध्ये सहसा आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. बरोबर. मग जशी जशी अळी मोठी होती त्यानंतर पाने, फुले याच्याकडे खायला वळते. आणि अळी मोठी झाल्यानंतर ती आपल्या डोक्याकडील अर्धा भाग त्या घाट्यामध्ये घालून घाट्यातले दाणे खायला लागतात. आणि त्यावेळेला आपल्या प्रकाशन जाऊन घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला. आणि झाडाभोवती ती झाडा जमिनीमध्ये 5 ते 10 सेंटीमीटर आतमध्ये जाऊन ती परत कोशामध्ये जाते. आणि कोशातनं मग वातावरणानुसार 8 ते 15 दिवसांनी ते परत पतंग म्हणून बाहेर येतात आणि परत प्रजननाचं काम सुरू करतात. आणि ज्यावेळी आपण मशागतीय पद्धत, यांत्रिक पद्धत, जैविक पद्धत या तिन्ही पद्धतीचा अवलंब करून जर आपल्याला जर घाटी अळीचं नियंत्रण करता आलं नाही त्यावेळेला मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे वळावं लागेल. सर, एकात्मिक कीड व्यवस्थापनाविषयी आपण काय सांगाल? होय, एकात्मिक, कारण कीड आणि रोगांचं एकात्मिक पद्धतीनं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये मशागतीय पद्धत आहे, जैविक पद्धत आहे, यांत्रिक पद्धत आहे आणि रासायनिक पद्धत आहे. आता किडींचे नियोजन करत असताना मशागतीय पद्धतीमध्ये खोल नांगरट करणे, त्याचबरोबर योग्य वेळी पेरणी करणे, झाडांची संख्या व्यवस्थित राखणे, वेळेवर अंतर मशागत करणे ह्या बाबी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीमध्ये मोठ्या अळ्या वेचून काढणे, त्याचबरोबर काही पक्षी थांबे आपण जर लावले हेक्टरी 50 तर ते पक्षी सुद्धा काळ्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करतात. नियमित संरक्षण करणे हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर जर कामगंध सापळे जर आपण काही लावले तर ते सुद्धा आपल्याला अतिशय फायदेशीर. जर कंटिन्यू 3 दिवस जर आपल्याला 8 ते 10 पतंग त्या कामगंध सापळ्यामध्ये दिसून आले तर आपल्याला मग पुढचे उपाय आपल्याला करता येतील. त्याचबरोबर तिसरी पद्धत जैविक पद्धत, या जैविक पद्धतीमध्ये आपल्याला निंबोळी अर्कचा वापर करता येतो, 5% निंबोळी अर्क. त्याचबरोबर जर निंबोळी अर्क नसेल तर नीम ऑइलचा आपल्याला वापर करता येतो. आणि त्याचबरोबर आपल्याला जैविक पद्धतीमध्ये दुसरा एक उपाय आहे ते आहे HNPV 500 LE या विषाणूचा वापर आपण करू शकतो. जवळपास हे विषाणू 500 ml 500 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारणी केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येतं. आणि ज्यावेळी आपण मशागतीय पद्धत, यांत्रिक पद्धत, जैविक पद्धत या तिन्ही पद्धतीचा अवलंब करून जर आपल्याला जर घाटी अळीचं नियंत्रण करता आलं नाही त्यावेळेला मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे वळावं लागेल. यामध्ये आहे क्विनॉल फॉस 20 ml प्रति 10 लिटर पाणी, क्लोरोफायरिपॉस 20 ml
प्रति 10 लिटर पाणी. त्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट 4 ग्राम प्रति 10 लिटर पाणी. त्याचबरोबर आहे कोरॅझिन नावाने मिळतं क्लोरेंटिनोप्रोल, ते जवळपास 2.5 ml प्रति 10 लिटर पाणी. हे आपण वापरू शकतो. अशी बरेच कीटकनाशक लिस्ट आपल्याकडे आहे आणि अळीचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. आणि जर मावाचा जर प्रादुर्भाव दिसत असेल थोडाफार, त्यावेळेला मोनोक्रोटोफॉस एक 10 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? वेळेवरती पेरणी करणं सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, कीड आणि रोगांसाठी एकात्मिक पद्धतीने नियोजन करणं. ह्या 2 गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगाव्याशा वाटतात. आणि तिसरी गोष्ट, बीज प्रक्रिया जी मी सांगितलेली आहे ती बीज प्रक्रिया आवर्जून प्रत्येकाने जर केली तर आपल्या हरभऱ्याचं उत्पादन ह्या वर्षी चांगलं येईल असं मला वाटतं. शेतकरी बांधवांनो, डॉक्टरांनी जे उपाय आपल्याला सुचवलेत किंवा ज्या काही पद्धती आपल्याला या ठिकाणी सुचवलेल्या आहेत त्याचा जर अवलंब आपण केला तर येणारा हा रब्बी हंगाम हरभऱ्याच्या पिकासाठी आपल्याला खूपच सहाय्यभूत ठरेल. आणि या हंगामात आपण आपल्याला अपेक्षित असलेलं हरभऱ्याचं उत्पादन किंवा जास्तीत जास्त उत्पादन आपण काढू शकाल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे. सर, आपण आज इथं आलात आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना ही जी बहुमोल माहिती दिलीत त्याबद्दल आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.